बोला. दुधाचा रेट कमी झाल्यामुळे जोरात बोला. अहो थांबा काका, तुम्ही ती बोलतील. शेतकऱ्यांची अवस्था लय गंभीर झाली आहे. दुधाचा रेट ही 100% वाढलंच पाहिजे. सरकारने 5 रुपये अनुदान सरकारने 5 रुपये अनुदान दिले, पण त्याचा काय लय असा फारसा मोठा परिणाम होणार नाही. पण शेतकऱ्यांचा धंदा खरोखरच लय अडचणीत आहे आता चालूला. तर कमीत कमी 10 रुपये अनुदान ही सरकारने दिलं पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. दुधाचे दर काय आहेत? दूध परवडते का सध्या? नाही की बरोबर. दूध काय 25-27 रुपये झाले. सरकार म्हणते की आता 5 रुपये देणार. कसं वाटतंय सरकारच्या निर्णयाबद्दल? तरी परवडत नाही. 5 रुपये देऊन 27 आणि 5 32 झाला. हा 32 आता काय आहे, पेंट झाली 1,500 पोत 1600ला. हा भुशाला झाले 1,500 पोत. हा गाई दूध देत काय 10-12 लिटरच्यावर. काय परवडतं? वैरण कष्ट पाणी त्यात झिरो सुद्धा काय राहत नाही त्यात. किती रुपये दर पाहिजे? दर दर किती? 42-43 तर पाहिजे. पहिला जे 38-40 होता तेवढं पाहिजे. दुधाची काय परिस्थिती सध्या आणि दुधाचे दर कमी झालेले आहेत. सरकारने 5 रुपये अनुदान जाहीर केले. वस्तुस्थिती काय आहे? दुधाचे दर खूप कमी आहेत. दुधाचा दर चांगला 42-43 किंवा 45 पर्यंत हवाय. पेंड वगैरे घालून कष्ट करून काही परवडत नाही. दूध काढायचं वगैरे म्हणलं की ते खूप अडचण वाटते. आणि दर शासनाने दिलाय 25-27 रुपये दिलेला आहे. ते दर वाढून हवाय फक्त. 5 रुपये जर दर वाढवून दिला सरकार म्हणते आता, तर ते परवडण्यासारखं आहे? नाहीच परवडत. पेंड वगैरे घालून कष्ट करून ते परवडतच नाही. आता 27 असं 5 रुपयाने पेंड किती महाग आहे आता, त्यामुळे ते परवडत नाही अजून सुद्धा. रणजित सूर्यवंशी, कुठून आला आणि सुरुवात? शेटपळगडे, बिगवंजली. काय परिस्थिती दुधाची आता सध्या? काय जी दुधाचे दर कमी झालेले आहेत, शेतकऱ्यांना शासन. परवडतंय का? शेतकऱ्यांना आता कसं परवडलं? दूध तयार करायलाच 30 रुपयाच्या आसपास गेला खर्च येतो सगळा. आता 25 रुपयाने रेट दिल्यावर कसं पैसे टाकायचे? शेतकऱ्यांनी कुठनं टाकायचे एवढं पैसे? काल शासनाने 5 रुपये अनुदान गाईच्या दुधांना डिक्लेअर केलेलं, यात समाधान आहे? समाधान मी आता तेवढ्यात कसं भागायचंच आहे. आणि शासन निधी ह्याची काय भरोसा आहे? अजून नुसतं डिक्लेअर केलंय, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल तेव्हा करत. ते बी 2 महिन्यासाठीच केलंय. 2 महिन्यानंतर काय पुढचं? लवकर मिळत नाही. काय हे किचकट आहे. यातली जी अटी आहेत ना, त्या अटी कमी केल्या पाहिजे. डायरेक्ट हे आंदोलन काय करायला पाहिजे माहिती आहे का? जे उत्पादक ज्या संस्थेत दूध घालतात त्या संस्थेला अनुदान मिळालं पाहिजे. आणि त्या संस्थेने रेकॉर्ड त्या उत्पादकाचं त्या संघाला द्यायचं आणि शासनानं संघाला आणून द्यायचं. असं पाहिजे त्रिसूत्री कार्यक्रम. शासनानं कोणाला द्यायला पाहिजे अनुदान? हे संघाने द्यायचं संस्थेला आणि संस्थेने डायरेक्ट द्यायचं उत्पादकाला. अशी ही योजना 3 टायर सिस्टीम राबवली तर मग डायरेक्ट शेतकऱ्याला लवकर पैसे मिळतील. नाही तर हे मिळणार नाही. कारण खाते वेगळं कोणा शेतकऱ्यांना द्यायचं म्हणजे हे काय शक्य नाही. ती डायरेक्ट पेमेंट हे असं शासनानं अनुदान संघाला द्यावं. संघानं आता गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान डिक्लेअर केले, काय काय सांगा? अरे तसं पाहिलं तर ह्या सध्या स्थितीमध्ये आंदोलन दिल्यावर चांगलं झालंय. परंतु काय झालंय, हे वाटप करणारा प्रश्न आहे, अवघड आहे. काही शेतकरी खाजगी संस्थेला घालतात. आता त्यांनी सरकारने जाहीर काय केले, फक्त सहकारी संस्था असेल त्यांना 5 रुपये देणार आहेत. आता बऱ्याच आता ह्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60-70% खाजगी संघ आहेत खाजगी, आणि सहकार 30% आहे त्या हे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं खाजगीवाल्याला दिलं तर फाउंडेशनला अनुदान दिलं तर सगळ्या शेतकरी मिळणार आहे ना. आणि खाते प्रत्येक उत्पादकाची बँकेत खातं असणं गरजेचं आहे, तर ते मिळणार आहे. आधार कार्ड म्हणजे फार म्हणजे किचकट आहे योजना ही. सर शेतकरी सांगा आणि सुरुवात करा. गाव कुठून सांगा? रामकृष्ण हरी. मी अमोल भीमराव दळवी, राहणार लासूरने परिटवाडी. जो सरकारचा निर्णय वगैरे झालेले 5 रुपये उत्पादन दुधाच्या वाढीच्या संदर्भामध्ये, परंतु ते प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हातात मिळत नाही. त्याची खंत आहे. शेतकऱ्यांना मौल्यवान म्हणजे खूप काबाड कष्ट करून सुद्धा त्यांच्या हाताला 4 पैसे राहत नाहीत. आणि जे गुरांचे दर वाढलेले आहेत, पेंडीचे दर वाढलेले आहेत, त्या अनुषंगाने बाकीच्या सरकारने प्रत्यक्ष उत्पादकाला म्हणजे जो शेतकरी आहे त्याच्या पदरात कसं माप पडेल हे पाहावं, अशीच इच्छा आहे. बाकी काय विषय. किती दर दूध धंदा आता परवडतोय गाडी? साधारणतः जो मागल्या महिन्याभरापूर्वी होता 35 ते 37 रुपयापर्यंत. मग काही शासकीय संस्था देत होत्या दूध उत्पादकांना.
पण त्या कमीत कमी 35 रुपये हा हमी भाव असावा दुधाचा. आता किती मिळेल? 27-28 वरून आले 25. 25, 27, 28 पर्यंत आहे. परवडतं? नाही परवडत त्याच्यामुळे. कसं द्यावं सरकारने, 10 रुपयाने सुद्धा काय भागणार नाही अनुदान. जास्तीत जास्त अनुदान देऊन शेतकऱ्याचं भलं करावं सरकारने, एवढीच आमची सर्वसामान्याची इच्छा आहे. तर सरकार काय आता बघा, आम्ही मग बॉम्ब आलतो, कोणी काय ना, सगळी चोर आहे ती. पहिली गेली ती बी चोर होती, आता ही बी चोर आहे ती. काय नाही खरं. आणि सगळे सत्तेसाठी सगळी पळतात, ही ह्याच्यात ती त्याच्यात, सगळी एकामेकाची म्हणजे मिली बघतही. काय नाही, नुसतं म्हणायचं 5 रुपये काय नाही त्याचं, काय नाही. बारक्या पोराला 10 रुपये लागतात दुकानला जायला, आता 5 रुपये देऊन काय करणार. बारक्या पोराला सुद्धा 5 रुपयाची नोट फेकून देते 10 रुपयाची पोरग. बाजार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.